नमस्कार. आज आपण लेक्चर 22 कडे जाणार and we are still in the theories. आपण उदारमतवादची सिद्धांत कडे बघणार. गेले लेक्चरला आपण नवी उदारमतवादची पहिली लेक्चर वर विचार केले, म्हणजे सामाजिक उदारमतवाद. आज आपण परस्पर अवलंबून उदारमतवाद म्हणजे इंटरडिपेंडेंट लिबरलिझम वर विचार करूया. तर त्याच्याबद्दल शिकूया आज. हा उदारमतवादची दुसरा आपली लेक्चर आहे. आता इंटरडिपेंडन्स म्हणजे एका परस्पर अवलंबून राहणं म्हणजे काय, म्हणजे तुम्हाला शब्दात मध्येच कळतात, एकमेकांवर आंतरराष्ट्रीय पातळीवर आपण अवलंबून आहे. तुम्हाला माहिती आहे, कोणी एकटाच राहू शकत नाही, सगळ्यांना दुसऱ्यांची मदतची गरज असते. तशीच आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये ह्यांची म्हणणं आहे की नुसतं राज्यांना नाही, समाजांना, गुटांना, सगळ्यांना एकमेकांची वर अवलंबून असतात. तुम्ही पाहिलं असलं तर हे एक वर्ष नुसतं राज्य दोन राष्ट्रांमध्ये संबंध सोडून, या दोन राज्यांमध्ये संबंध सोडून एक समाजाची संबंधाकडे घेऊन जाण्याची प्रयत्न आहे. हे बेसिकली आधुनिकवाद, आधुनिकरण झाले तेव्हापासून हे अजून गरजेची झालेलं आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, ICT म्हणजे आपलं सोशल मीडिया, इंटरनेट आणि कम्युनिकेशन, हे सगळं टेक्नॉलॉजी, तंत्रज्ञान आलेपासून हे अजून वाढलेलं आहे. आधुनिकरण म्हणजे एक जागाचे दुसरं जागा जाण्यासाठी आपल्याला आता आपण फार लवकर येऊ शकतो. त्याशी तुम्हाला विमानामधून मुंबईवरनं दिल्लीला एक मीटिंगला जाऊन, सकाळी जाऊन संध्याकाळी तुम्ही परत येऊ शकता. हे सगळं आधुनिकरण मधून झालेलं आहे. आणि तुम्ही पाहिलं तर हा एक परस्पर अवलंबून राहणं हा नुसतं आर्थिक धोरण हे साठी नाही, यांचे म्हणणं आहे राजकीय आणि सामाजिक धोरणेसाठी पण आहे. आता आपण इथे ते विचारवंत कोण ह्याची हा परस्पर अवलंबून राहण्याची उदारमतवादची मोठा आहे, रिचर्ड रॉसक्रॅनसेन, अमेरिकेची राज्यशास्त्रज्ञ आहे आणि त्यांनी ह्याच्यावर प्रचंड लेख लिहिलेला आहे. त्यांची 2 पुस्तकं आपल्याला फार महत्वाची आहे. पहिली पुस्तकं द राईज ऑफ द ट्रेडिंग स्टेट, म्हणजे ते व्यापार राज्यांची उदय झालेला आहे, आणि दुसरा द राईज ऑफ द व्हर्च्युअल स्टेट, म्हणजे व्हर्च्युअल म्हणजे आभासी राज्याची उदय होणं. सो यांनी हे 2 गोष्टींवर लेख लिहिलेला आहे. इथे त्यांची मुद्दे काय, हा 2 पुस्तक मध्ये त्यांचे मुद्दे काय. पहिली त्यांनी अनालिसिस केलेला आहे काय की वाढलेला इंटरडिपेंडन्सची काय राज्यांची धोरणावर त्याची काय प्रभाव आहे. त्यांची म्हणणं आहे, तुम्ही इतिहासकडे पाहिलं तर सगळ्या राज्यांनी सत्ता आणण्यासाठी, एक्स्पेशली लष्करी सत्ता आणि टेरिटोरियल म्हणजे प्रादेशिक वाढ करणं, हा त्यांना अतिशय महत्व वाढलेला आहे. हे आता इंडस्ट्रियलायझेशन, उद्योगीकरण झाल्यानंतर आणि आर्थिक विकास आणि फॉरेन ट्रेड म्हणजे परराष्ट्रीय व्यापार, हे सगळं वाढले. आणि तुम्ही पाहिलं तर हे तुमची प्रॉस्पेरिटी, सौभाग्य आणि हे सगळं वाढवण्याची प्रयत्न केलेला आहे. तो त्यांनी म्हणलं नुसतं
लष्करी सत्ता या दबाव वापरून तुमची सत्ता वाढवण्याची युग संपलेला आहे. त्यांची म्हणणं आहे आजची कुठली महासत्ता नुसतं लष्करी सत्तावर या लष्करी दबावावर एक महासत्ता बनू शकणार नाही. का? त्यांची म्हणणं आहे की तुम्ही पाहिलं तर आता आंतरराष्ट्रीय पातळीवर सत्ता आणि प्रभावची अर्थ पूर्णपणे बदलतात. कुठली राज्याला महासत्ता असण्यासाठी त्यांना आर्थिक उत्पादन आधुनिकरणशी जोडलेला आहे. दुसरं तुम्ही पाहिलं तर त्यांना श्रमिक हायली क्वालिफाईड म्हणजे प्रचंड शिकलेला श्रमिक फोर्स पाहिजे, म्हणजे लोक पाहिजे, आणि त्यांना माहितीला ऍक्सेस पाहिजे, आणि त्यांना फायनान्शियल कॅपिटल म्हणजे आर्थिक भांडवलची त्यांना आर्थिक भांडवल त्यांच्याकडे असायला पाहिजे. सो कुठली यशस्वी राज्यांना हा सगळं गरजेची आहे. आता ट्रेडिंग स्टेट्स म्हणून त्यांनी नाव आणलं. ट्रेडिंग म्हणजे व्यापारी राज्य. त्यांनी जपान आणि जर्मनीची उदाहरण दिलेलं आहे आपल्याला. आणि इथे तुम्ही पाहिलं तर हे दोघांना तुम्ही दुसरा महायुद्ध नंतर त्यांना लष्करी सैन्य ठेवण्याची परवानगी नव्हते आणि म्हणून ते नेटो खाली आले होते. सो ह्यांची म्हणणं आहे ते लष्करीवर नाही खर्च केले म्हणून ते दोघांनी राजकीय धोरणात होते लष्करी खर्चावरनं ते त्यांनी आर्थिक स्वावलंबून होऊन आणि त्यांनी आज आर्थिक महासत्ता झाली आहे. म्हणजे ते व्यापारी राज्य म्हणून पुढे आलेले आणि व्यापारी राज्य म्हणून आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये त्यांची प्रभाव प्रचंड वाढलेला आहे. आणि तुम्ही पाहिलं तर हा त्यांची श्रम विभाजन आणि वाढलेला परस्पर अवलंबून राहण्याची गोष्टीमधून झालेला आहे. इथे तुम्ही पाहिलं तर पुढे त्यांनी काय म्हणतात हा पुस्तक मध्ये, ते म्हणतात की व्यापार वाढले तर युद्ध होण्याची कमी हे असू शकतात. म्हणजे युद्ध ची प्रेडिक्शन या युद्ध होण्याची गरज कमी होतात. बिकॉज तुम्ही तेव्हा व्यापार करतात, तुम्ही एकमेकांची राज्यामध्ये तुमची उद्योग आणि हे ठेवतात. सो तुम्ही तुमची आर्थिक शक्तीवरच तुम्ही बॉम्ब या एक नुकसान करणार नाही, अशी त्यांची वाद आहे. आणि इथे तुम्ही पाहिलं तर ते म्हणतात की हा वाढल्यामुळे तुम्ही राज्यांमध्ये युद्धाची होण्याची आशंका कमी होणार. 19th सेंचुरी मध्ये फ्रेंच अर्थविज्ञानक फ्रेडरिक बॅसेट मी हा सांगितलंय, वेन गुड्स डोंट क्रॉस बॉर्डर्स द सोल्जर्स डू. म्हणजे एकमेकांशी तुम्ही व्यापार केले नाही तर सैनिक ते हे घेणार. म्हणजे त्यांची म्हणणं आहे की तेव्हा तुमची व्यापार आणि अर्थव्यवस्थाला तुम्ही पुढे केले आणि एकमेकांची सहकार्य करण्याची तुम्ही धोरणा वाढलेला आहे आणि एकमेकांवर तुम्ही अवलंबून असलं तर मग काय होतात, तुम्ही युद्धाची जाण्याची तुमची प्रवृत्ती कमी कमी होत जाणार. आणि हे त्यांनी म्हणलं उत्पादन आणि आधुनिकरण आणि एकमेकांवर अवलंबून राहणं, परस्पर अवलंबून राहणं हे अतिशय महत्वाची आहे. इथे तुम्ही पाहिलं तर दुसरं व्हर्च्युअल स्टेट आभासी राज्य. म्हणजे आता इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, माहिती आणि कम्युनिकेशनची तंत्रज्ञान एवढं वाढलेलं आहे. ते मी तुम्हाला लेक्चर देते एक जागा बसून आणि तुम्ही वेगळ्या जागात बसून तुम्ही ऐकू शकता. हे तंत्रज्ञानमुळे झालेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही पाहिली तर संस्कृती ह्याची नवीन आपल्याकडे
खरी परिस्थिती आपल्या समोर येतात. जो कुठली राज्य आता त्यांची नागरिकांवर ते नियंत्रण ठेवू शकत नाही की तुम्ही काय ऐकू शकतात, काही ऐकू शकत नाही. जो तुम्ही पाहिलं तर लष्करी, राजकीय आणि प्रादेशिक ते हे आहे उद्देश आहे. ते उद्देश बरोबर तुम्हाला आज सांस्कृतिक वर्चस्व पण आलेला आहे. आज तुम्ही घेतलं तर आपण आता राम मंदिरांची भूमिपूजन पण बघू शकतो हे तंत्रज्ञानामुळे. सो तुम्ही पाहिलं तर हे एका हितात काय होतात, अख्खा जगाला तुम्ही श्रिंक करतात. म्हणजे एवढं लांब लांब असलेला गोष्ट तुम्ही तुमच्या घरी या कुठे तुम्हाला ऍक्सेस इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशनचे तंत्रज्ञान आहे तिथे तुम्ही बघू शकता. सो आंतरराष्ट्रीय पातळीवर हा संस्कृती आणि ह्याच्यामुळे तुम्ही पाहिलं तर व्हर्च्युअल स्टेट म्हणजे आभासी राज्यांनी त्याची उदयामुळे प्रचंड आंतरराष्ट्रीय पातळीवर आपण राजकारण कशी करतो, संस्कृतीला काय समज देतो आणि आपलं काय धोरण आहे आपण लोकांसमोर ठेवू शकतो. दुसरा तंत्रज्ञान हे परस्पर अवलंबून राहणं, उदार मध्ये तुम्ही म्हणजे लिबरलिझम कडे तुम्ही पाहिलं तर रॉबर्ट कियोहेन पण अमेरिकेमध्ये एक राज्यशास्त्राची प्राध्यापक आहे आणि त्यांनी भरपूर पुस्तकं आंतरराष्ट्रीय राजकीय अर्थव्यवस्थावर लिहिलेलं आहे. आफ्टर हेजिमोनी म्हणून एक, आणि जोसेफ नाई बरोबर त्यांनी एक पुस्तक पॉवर अँड इंटरडिपेंडन्स म्हणून लिहिलेला आहे. हा दोन्ही पुस्तक बद्दल आपण त्यांनी काय विचार मांडलेला आहे हा सिद्धांतासाठी आपण बघूया. सो तुम्ही इथे पाहिलं तर आफ्टर हेजिमोनी मध्ये कियोहेनची मेन सारांश काय आहे त्यांची, तर त्यांची म्हणणं आहे की सत्ताची विघटन तेव्हा होतात, मग राज्यांनी एकमेकांवर स्पर्धा करून आणि हे आंतरराष्ट्रीय आर्थिक राजवटला पण विघटन करतात. आणि त्याच्यामुळे काय होतात, एकाकडे आर्थिक सत्ताची एकीकरण झालं त्याच्यामुळे स्थिरता होऊ शकतात. आणि हेजिमोनिक पॉवर्स म्हणजे ते वर्चस्व असलेला सत्ते त्यांना क्षमता आहे. कुठली क्षमता आहे, आंतरराष्ट्रीय राजवट त्यांची बाजूनी या त्यांच्या धोरणाची मदत करण्यासाठी ठेवण्याची क्षमता असतात. दुसरं पुस्तक मी सांगितलं पॉवर अँड इंटरडिपेंडन्स, आणि ते रॉबर्ट कियोहेन आणि जोसेफ नाई दोघं आहे आणि यांनी दोघं त्याच्यावर लिहिले. आणि तिथे मेन त्यांची सिद्धांत काय, कॉम्प्लेक्स इंटरडिपेंडन्स म्हणजे त्यांची म्हणणं आहे गुंतवणुकी परस्पर अवलंबून राहणं. इथे त्यांनी 3 गोष्ट पुढे आणलेल्या आहे. ट्रान्सनॅशनलिझम म्हणजे आंतरराष्ट्रीय म्हणू शकत नाही आपण, एक राष्ट्र वरच्या ओलांडून प्लुरलिझम अनेकता, आणि कॉम्प्लेक्स इंटरडिपेंडन्स गुंतवणुकी एक परस्पर अवलंबून राहणं सिद्धांत. आता सत्ता आणि परस्पर अवलंबून राहणं तुम्ही कशी जोडणार, हे दोघं हे कॉम्प्लेक्स इंटरडिपेंडन्स सिद्धांताद्वारा जोडण्याची प्रयत्न केली. पहिली त्यांची म्हणणं आहे की कुठली 2 राज्यामध्ये संबंध असलं तर ते नुसतं राजनैतिक नसतात, ते आर्थिक पण असतात. म्हणजे एकमेकांची ते वेगळं खेळाडूंबरोबर आणि वेगळं राज्याची अंगांशी त्यांची संबंध असू शकतात. म्हणजे तशी वास्तववाद समजतात की संबंध राज्यांमध्येच असू शकतात. त्यांची म्हणणं आहे नुसतं राज्यांबरोबर नाही, तेव्हा राज्यांबरोबर संबंध असलं तर
वेगळं वेगळं गुट स्टेक होल्डर्स म्हणजे त्यांना आर्थिक धोरणामध्ये असतं तर अर्थव्यवस्थाची एकत्र येणं आणि सामाजिक पातळीवर पण येऊ शकतात हे सगळं. आणि इथे पाहिलं तर त्यांची म्हणणं आहे की भरपूर संबंध ऐशी आहे ते लष्करी दबाव आणि धोरणा बाहेर आहे. म्हणून कॉम्प्लेक्स गुंतवणुकी परस्पर अवलंबून राहणं मध्ये ते म्हणतात की हा अनेक पातळीवर संबंध असतात आणि असू शकतात. आता गुंतवणुकी परस्पर अवलंबून राहणं म्हणजे काय? ते म्हणतात आता आंतरराष्ट्रीय राजकारण राजकीय राजकारणासारखं झालं. राजकीय राजकारणाला कशी असतात? सत्ता नुसतं एकाकडून नाही येत, भरपूर गोष्टी सत्तामध्ये तुम्ही घेतात, म्हणजे डिफरंट पॉवर प्लेयर सत्ताची खेळाडू असतात. सो ते म्हणतात आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये पण परिस्थिती तशीच झालेला आहे. सो ते म्हणतात वेगळ्या विषयासाठी वेगळ्या आघाड्या आंतरराष्ट्रीय पातळीवर पण होतात आणि हा वेगळ्या आघाड्या एकमेकांशी सहकार्य पण करतात आणि एकमेकांशी भांडू पण शकतात. दुसरा, सत्ता नुसतं लष्करी सत्ता नसतात, ते आर्थिक सत्ता पण असतात आणि एकमेकांशी काय साठलोट निगोशिएटिंग बार्गेनिंग स्किल्स मध्ये पण असतात. सो राज्यांची तुम्ही पाहिलं तर आता राज्य नुसतं हाय पॉलिटिक्स, आधी हाय पॉलिटिक्स म्हणजे राजनैतिक आणि लष्करी आणि सुरक्षा विषय, लो पॉलिटिक्स म्हणजे अर्थव्यवस्था सामाजिक गोष्टी. सो लोक आत्ता म्हणतात आत्ताच्या आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये तुम्ही पाहिलं तर कल्याणकारी गोष्टींसाठी पण आता अतिशय महत्वाची आंतरराष्ट्रीय पातळीवर आपण एकमेकांवर अवलंबून आहे. एक उदाहरण चांगलं आहे कोविड. कोविड हा मोठा समस्या व्हायरस ते वुहानची एक लॅब मध्ये त्याची तयार केले, ते लॅब क्रिएटेड आहे म्हणून तो पटकन मरत नाही. आणि तुम्ही पाहिलं ती आंतरराष्ट्रीय पातळीवर किती लोकांची मृत्यू झालेला आहे आणि त्याच्यासाठी वॅक्सिन करण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर सहकार्य मधून लोक करण्याची प्रयत्न करतात. सो हा कॉम्प्लेक्स इंटरडिपेंडन्सची म्हणणं आहे की लो पॉलिटिक्स म्हणजे कल्याणकारी स्वास्थ्य हे सगळं आता अतिशय महत्वाची झालेलं आहे. सो गुंतवणुकी परावलंबून आहे आंतरराष्ट्रीय राजकारण पण. आणि ते तुम्ही पाहिलं तर ह्याच्यामुळे एकमेकांशी मैत्री आणि सहकार्य वाढतात. आणि तुम्ही पाहिलं तर आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये सत्ताची विकटन होतात आणि हा विकटन होताना अर्थव्यवस्था आणि सामाजिक व्यवस्था पण राष्ट्रीय अर्थव्यवस्थामध्ये येतात. आणि इथे तुम्ही पाहिलं तर ते नुसतं राज्य खेळाडू नाही, तुम्हाला दुसरा खेळाडू पण आहे, बिगर सरकारी संस्था आणि बहुराष्ट्र कंपन्या पण येतात. सो तुम्ही दरेक विषयामध्ये वेगळ्या वेगळ्या विषयामध्ये वेगळ्या वेगळ्या खेळाडूची महत्व येऊ शकतात. आणि हा म्हणतात ह्याच्यामध्ये ते आंतरराष्ट्रीय संस्थांची महत्व वाढणार आहे अशी ह्यांची म्हणणं आहे. तुम्हाला माहितीये लिबरलिझम मध्ये उदारीकरण मध्ये तुम्ही पाहिलं तर बेसिकली वुड्रो विल्सन आणि हे त्यांची एक मेन मुद्दा होती आंतरराष्ट्रीय संस्था. सो ह्यांची म्हणणं आहे की हे आघाडी करणं आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर वेगळं वेगळं खेळाडू बरोबर राज्य पण संबंध वाढवण्याची प्रयत्न करतात. म्हणून ह्याला गुंतवणुकी परावलंबून राहणं अशी त्यांची म्हणणं आहे. आता तुम्ही हा सिद्धांत कुठे तुम्ही त्याच्या उगवणं या त्यांची येण्याची मूलभूत सिद्धांत कुठे आहे? हा बेसिकली आंतरराष्ट्रीय राजकारण आणि राज्यशास्त्र मध्ये कल्याणकारी राज्य ह्याची
सिद्धांत कडून हा आलेला आहे. P.H. ग्रीन हे सगळं तुम्ही ऐकलं, वेलफेअर स्टेट. आणि तुम्ही पाहिलं तर सो वेळेची हे मध्ये तुम्ही पाहिलं तर हा बेसिकली सामाजिक आधुनिकीकरण आणि कल्याणकारी राज्य ह्याच्यामधून आलेलं आहे. स्पेसची डायमेन्शन वर पाहिलं तर त्यांची म्हणणं आहे ते राज्य औद्योगिकरण झालं, ते अनेकवाद राज्य आहे, विविध राज्य आहे, प्लुरलिस्ट कंट्रीज आहे. सो तुम्ही पाहिलं तर आधुनिकीकरण मुळे पण हा वाढलेला आहे. आणि इथे तुम्ही पाहिलं तर हे लोकांची म्हणणं आहे नुसतं तुम्ही वास्तववादची सत्ता संतुलन ते लष्करी आहे त्याच्या पुढे जाण्याची गरज आहे. आणि ह्याची काय वैशिष्ट्य आहे? पहिली ह्यांची म्हणणं आहे की आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये मल्टिपल चॅनल्स म्हणजे अनेक चॅनल्स आहे, त्याच्यामुळे तुमची धोरणाला करी करू शकतात. ते समाजामधून पण असू शकतात, ते राज्यामधून पण असू शकतात, ते सरकारमधून पण असू शकतात. तो वेगळी वेगळी करून येऊ शकतात. दुसरं इथे हायरार्की नाही, म्हणजे वर्चस्व और हे हायरार्की नाही. आणि इथे तुम्ही पाहिलं तर ते म्हणतात त्यांची काय एजेंडा आहे ते पण बदलू शकतात आणि त्यांची संबंध पण वेगळे वेगळे गुटांबरोबर संस्थानाबरोबर जोडू शकतात. आणि हे तुम्ही पाहिलं तर आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये ते म्हणतात राज्याची सत्ता कमी होत नाही, बट लष्करी सत्ता या लष्करी सत्ता वापरण्याची परराष्ट्र धोरणामध्ये आणि कोयर्सिव्ह पॉवर म्हणजे दबावाची शक्तीची आंतरराष्ट्रीय राजकारणात हे कमी होत होत चाललेला आहे. आता मल्टिपल ऍक्टर्स म्हणजे अनेक खेळाडू, बिकॉज हा कुठे उदारमतकरण मध्ये तुम्ही पाहिलं तर त्यांनी राज्य एकमेव एक खेळाडू म्हणून मान्य करत. ते म्हणतात राज्य खेळाडू आहे, मुख्य खेळाडू आहे, बट दुसरं खेळाडू पण आहे. बट वास्तववादची म्हणणं काय आहे की राज्य एकमेव एक खेळाडू आहे. सो हे मल्टिपल चॅनल्स, अनेक चॅनल्स हे तुमची गुंतवणुकी परावलंबून राहणं हे नुसतं समाजाला जोडत नाही, ते राज्यांमध्ये पण इन्फॉर्मल टाईज ठेवतात सगळ्यांबरोबर, अभिजन वर्ग बरोबर आणि सामान्य लोकांबरोबर. दुसरा तुम्ही पाहिलं तर बिगर राजकीय अभिजन बरोबर पण संबंध ठेवू शकतात. आणि तिसरा तुम्ही पाहिलं तर तुम्हाला बहुराष्ट्रीय बँक आणि बहुराष्ट्रीय कंपन्या बरोबर पण संबंध राखू शकतो. सो तुम्ही पाहिलं तर इथे इंटरस्टेट ट्रान्स गव्हर्नमेंटल ट्रान्सनॅशनल रिलेशन्स अशी ह्यांची म्हणणं आहे, आज आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये जोडलेला गेला आहे. आता हा मल्टिपल चॅनल्स ऑफ कम्युनिकेशन म्हणजे एकमेकांवर संबंधात राहणं प्रसार माध्यमाबरोबर हे तुम्ही पाहिलं तर ते म्हणतात हे अतिशय महत्वाची घटक आहे कॉम्प्लेक्स इंटरडिपेंडन्सची, म्हणजे गुंतवणुकी परस्पर अवलंबून राहण्याची. आणि इथे ते म्हणतात आंतरराष्ट्रीय संबंध आणि ते युजली सामान्य धोरण चॅनल असतात, बट इथे हॉरिझॉन्टल डायमेन्शन्स ऑफ फेडरलिझम म्हणजे इथे तुम्हाला अनेक चॅनल्स आहेत. ते नुसतं ट्रान्स गव्हर्नमेंटल नाही, म्हणजे सरकारांमध्ये नुसतं नाही, ते राज्यांमध्ये पण आहे. आणि हा संबंध संस्थांना जोडतात, गुटांना जोडतात, समाजांना जोडतात, व्यक्तींना जोडतात, वेगळ्या वेगळ्या पातळीवर हा आहे, म्हणजे मल्टी लेवल आहे. आता हा परस्पर अवलंबून राहण्याची लिबरलिझमची काय टीका आहे. लोक म्हणतात हा अतिशय आयडियल आहे, म्हणजे हे अतिशय काल्पनिक आहे,
आणि ह्याच्या काय येतो ते म्हणतात तुम्ही कुठेतरी मध्यम धोरण घ्यायचं. ठीक आहे, जग बदललेलं आहे, पण एवढं नाही बदलले की लोक एकमेकांशी पूर्णपणे विश्वास करतात. आता चीन आणि US ची तुम्ही संबंध घ्या. चीननी हा वाढवलेला आर्थिक व्यवस्थामुळे त्यांनी काय केलं, अमेरिकेची सगळं तंत्रज्ञान चोरी करण्याची आरोप लागले आता, आणि म्हणून त्यांनी ते ह्युस्टनची कॉन्सुलेट बंद केले. आणि भरपूर चीननी दुसऱ्या राज्याकडून तंत्रज्ञान चोरी करणे, स्पेशली अमेरिकेकडून प्रचंड तंत्रज्ञान चोरी करण्याचे प्रयत्न त्यांनी केलेला आहे. आणि तुम्ही माहिती आहे भरपूर विद्यापीठांना त्यांनी पैसे देऊन ते सायंटिस्ट, विज्ञानाची प्राध्यापक ते विषयामध्ये काम करतात, त्यांच्याकडून घेण्याची पण प्रयत्न केलेला आहे. तर लोक म्हणतात कुठेतरी तुम्ही नवी वास्तववाद आणि उदारमतवादची सिद्धांताला एकत्र आणण्याची प्रयत्न करायचा. आता तुम्हाला मी चीनची आताची तुम्ही सांगितलं, भरपूर चीनवर आरोप आहे आंतरराष्ट्रीय पातळीवर. सो आता आपण हे विषयावर आपण समरी करायचं, म्हणजे आपण ह्याची काय काय मेन मुद्दे आहे हे परस्पर अवलंबून राहण्याची लिबरलिझमवर या उदारमतवादवर. पहिली त्यांची मुद्दा आहे की आंतरराष्ट्रीय पातळीवर आधुनिकीकरण जाळेमुळे आंतरराष्ट्रीय संबंधावर हा आधुनिकीकरणची प्रचंड प्रभाव आहे, आणि हा प्रभावामुळे राज्यांमध्ये एक परावलंबून राहणं अतिशय गरजेची झालेलं आहे. दुसरं ते म्हणतात हे गरजेची झाल्यानंतर नुसतं राज्य खेळाडू नाही, तुम्हाला ट्रान्सनॅशनल बहुराष्ट्र कंपन्या आणि बहुराष्ट्रीय खेळाडू पण आलेला आहे, आणि त्यांची भूमिका आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये अतिशय महत्वाची आहे. तिसरा मिलिटरी पॉवर. आता लष्करी सत्ता ह्याची कमी उपयोगी आहे, बिकॉज तुम्हाला अर्थव्यवस्था लागणार. आता तुम्ही घ्या कोविड मध्ये अमेरिकेची लक्षात आलेला की चीन अमेरिकेला ब्लॅकमेल करू शकतात. सगळं 90% त्यांची सगळं औषधी अँटीबायोटिक्स हे सगळं चीनमध्ये असतात. तर चीननी बंद केले ते सप्लायची चेन, मग अमेरिकेला अतिशय अवघड होऊ शकतात. सो हे त्यांना लक्षात आले, म्हणून आता ट्रम्प काय म्हणतो, मेड इन अमेरिका. आता नरेंद्र मोदी आपलं पंतप्रधान पण काय म्हणतात, मेड इन इंडिया, स्वावलंबन राहायचं. बिकॉज कुठली युद्ध या महाक्रायसिस आता झाले त्याशी कोविड-19 सारखा आपण दुसऱ्या राज्यांवर अवलंबून राहिलं तर ते राज्य आपल्याला ब्लॅकमेल करू शकतात. आणि चौथा कल्याणकारी धोरणा जास्त महत्व आहे सुरक्षापेक्षा, लष्करी सुरक्षापेक्षा. आणि सगळ्या राज्यांनी कल्याणकारी धोरणाकडे लक्ष करायला पाहिजे. हे आपण मानवी सुरक्षा पण म्हणू शकतो. मानवी सुरक्षावर आपण एक वेगळं लेक्चरच करू, बिकॉज हे एक मोठा विषयच झाले आता आंतरराष्ट्रीय राजकारणात. सो तुम्ही पाहिलं तर कल्याणकारी धोरणेवर महत्व आहे आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये. स्वास्थ्य, अर्थव्यवस्था, पर्यावरण, अन्न सुरक्षा, सगळं ह्याच्यावर. सो ह्यांची म्हणणं आहे हे वाढलेमुळे आणि लष्करी सुरक्षा एकमेव एक सुरक्षा या राजकीय सुरक्षा एकमेव एक सुरक्षा नाही राहिलेला आहे. त्याच्यामुळे हे सिद्धांतकारची म्हणणं आहे की सहकार्य आंतरराष्ट्रीय राजकारणाला महत्व जास्त झालेलं आहे. सो त्यांनी हा कॉम्प्लेक्स इंटरडिपेंडंट, म्हणजे ते म्हणतात हा सरळ नाही, हा गुंतवणुकी परावलंबून राहणं अतिशय महत्वाची आहे आणि गरज आहे आंतरराष्ट्रीय राजकारणाला. इथे मी हे समाप्त करते आणि पुढच्या नवी उदारीकरणची आपण सिद्धांताकडे
जाऊया. आपल्याला अजून 2 आहे, रिपब्लिकन अँड इन्स्टिट्यूशनल लिबरलिझम. ते पुढच्या लेक्चरमध्ये घेऊ आपण. थँक्यू.